नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र। अंबाजोगाई शहरातील मेडिकल परिसरात असलेल्या कैलासवासी देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व स्नेहभोजन, विद्यार्थी कवायत व प्रात्यक्षिके, विद्यार्थी बक्षीस वितरण असे कार्यक्रम संपन्न झाले। सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्था सचिव गणपती व्यास, प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सहसचिव अंजली गोस्वामी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणेश मुळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, बाबासाहेब धनवे, बाळासाहेब चव्हाण, मुख्याध्यापक के.बी. नांदगावकर, विभाग प्रमुख श्रीनिवास वैद्य, संमेलन प्रमुख तथा शिक्षक प्रतिनिधी अशोक आखाडे, अनंत जोशी, विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत हंडीबाग, अक्षरा मोरे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खंडेराव नांदगावकर यांनी करत अधिक माहिती दिली आहे। स्नेह संमेलन म्हणलं की विद्यार्थ्यांच्या आनंदाचा दिवस असतो। हे विद्यार्थ्यांचं एक उत्सवच असतो आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आमच्या शाळेला सर्व पालकांची मदत होत असते। शाळेतील सगळे शिक्षक आपल्या शाळेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग कसा घेता येईल याचा विचार करतात आणि सर्वांना संधी देतात। क्रीडा स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा या स्पर्धांमध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रावीण्य प्राप्त झालेले आहेत, या यशावर कौतुकाची थाप मारण्यासाठी आपण हे स्नेह संमेलन आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे कलाविष्कार सादर करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण हे संमेलन साजरे करत असतो। तर आजच्या या स्नेह संमेलन प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। वर्षभर विविध स्पर्धात्मक परीक्षा व विविध खेळाच्या स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले। यावेळी अहवाल वाचन विभाग प्रमुख श्रीनिवास वैद्य यांनी केले। शाळेत आपल्या बालवाडीचे 2 वर्ग आहेत आणि या 2 वर्गामध्ये एकूण 64 विद्यार्थी संख्या आहे आणि त्या बालवाड्या सांभाळण्यासाठी 2 शिक्षिका आहेत आणि 1 सेविका आहे। 1 ते 7 वर्ग चालतात आपल्यामध्ये। या ठिकाणी एकूण 14 वर्ग आहेत, 1ली ते 7वीचे। त्यामध्ये विद्यार्थी संख्या आहे 670। विद्यार्थी संख्या किती आहे? 670। आणि त्यासाठी एकूण शिक्षक 12 हे शिक्षक हे पगारदार आहेत। शासनाची पगार 12 शिक्षकांचीच मिळते, पण आपल्याकडे 15-16 शिक्षक आहेत। 12 शिक्षकाचे पगार, त्याच्यामध्ये 3 शिक्षक हे आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत। शासन पगार देत नाही, ती पगार आम्ही आमच्या संस्था देते दरवर्षी आणि तुमच्याकडून कुठलीही फीस घेतली जात नाही। यावेळी गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच विविध सांघिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या, त्या सांघिक स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी अक्षरा मोरे व वेदांत हंडीबाग यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मी चिरंजीव वेदांत गजेंद्र हंडीबाग, विद्यार्थी प्रतिनिधी स्नेह संमेलन 2023-24 मधील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले हार्दिक स्वागत करतो। खरंच हे स्नेह संमेलन माझ्याकरिता आनंददायी व उत्साहवर्धक आहे, कारण यावर्षी 25 जानेवारी 2024 रोजी लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या माध्यमातून माझी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे। विभाग प्रमुख श्री वैद्य सर यांच्या मार्गदर्शनाखालील श्री आखाडे सर, श्री ढगे सर यांनी हे निवडणूक पार पाडली। आज आपल्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन 2023-24 पार पडत आहे। मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली। आज आमच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेला ऐतिहासिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। स्नेह संमेलन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद प्रयत्नशील असतात। यावेळी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला। यात विविध गाण्यांवर सुंदर नृत्याचे सादरीकरण केले। विद्यार्थ्यांनी सर्व नागरिकांचे मन जिंकली। यावेळी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनीही शुभेच्छा दिल्या। की
प्रत्येक गोष्टीत तुम्ही भाग घेत चला, मग ते खेळ असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो. जिंकणं महत्त्वाचं नाही तर स्पर्धेत भाग घेणं महत्त्वाचं. पालकांना बी हेच सांगतो की विद्यार्थ्यांना कमीत कमी प्रेशराईज करून प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग कसा राहील, त्याला शाळेची गोडी कशी निर्माण होईल याच गोष्टीत तुम्ही लक्ष देत चला. सदरील कार्यक्रमात परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकांचं मी खरंच मनापासून कौतुक करतो की एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपण येथे संपन्न करत आहात. सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय बहारदार संपन्न झालाय. छोट्या मुलांनी तर अगदी सुंदर नृत्याचे सादरीकरण केले. नाट्यछटातून पालकांना व विद्यार्थ्यांना योग्य संदेश यातून देण्यात आलाय. यावेळी उपस्थित असलेले बाळासाहेब चव्हाण यांनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. सुंदर असं सकाळपासून मी कार्यक्रम सुरू झाल्यापासून पाहत आहोत की आपल्या शाळेमध्ये भरपूर अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि त्या कार्यक्रमांच्या रेलचेलीचे जे फलश्रुती किंवा वर्षभर जी शाळा कार्यक्रम राबवते त्याची फलश्रुती म्हणजे आजची गॅदरिंग आहे. आणि मी मगापासून बघतोय की आपण अनेक प्रकारचे बक्षीस मिळवलेत. फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर आमच्या शिक्षकांनी आणि पालकांनीसुद्धा बक्षीस मिळालेत. आणि या सर्वांचं कौतुक करण्यासाठीचा हा क्षण आहे, भाषण ऐकण्यासाठीचा नाही. या शाळेत शिक्षणाबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात विद्यार्थीसह पालकांचेही मोठे सहकार्य लाभते. यावेळी उपस्थित असलेले बाबासाहेब धनवे यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. खरा आपला भारत देश जर तुम्हाला कुठे पाहायचा असेल तर मी असं समजतो की आपल्या या शाळेच्या मैदानातील या मंडळामध्ये आपणाला खऱ्या भारताचं प्रतिनिधित्व पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळतं आहे. मोठ्या प्रमाणावरती पालक या विद्यार्थ्यांच्या चिमुकल्यांच्या पाठीवरती शाबासकीची हात थाप मारण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आणि म्हणून मी सर्व माता पालकांचं विशेष करून, कारण सर्वात जास्त संख्या मला दिसते ती माता पालकांची आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याच्या कामामध्ये आपण जो हातभार लावत आहात. आणि म्हणून माझ्या या माता पालकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात आणि त्यांचं स्वागत करूयात की जेणेकरून आपण आपल्या या पाल्यांसाठी आपला अनमोल असा प्रकारचा वेळ आपण या ठिकाणी देत आहात. विशेष म्हणजे या शाळेत उत्तम शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. तसेच विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन करतात. तसेच यावेळी अध्यक्षीय समारोप करताना गणपत व्यास गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या शाळेतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आता सत्कार झाला. याच्या आधी काल काही लोकांचा सत्कार झाला. मी त्या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर या शाळेतल्या शिक्षकांनीसुद्धा क्रिकेटमध्ये 6व्यांदा ट्रॉफी मिळवली, पहिलं बक्षीस मिळवलं. त्या सर्व गुणवान खेळाडू शिक्षकांचं, त्याच्यामध्ये मला वाटतं ढेमरे सर आहेत, आमचं जाधव सर आहेत, जोशी सर आहेत, आखाडे सर आहेत, अजून कोण कोण सगळ्यांची नावं, मला वाटतं सचिनसुद्धा आहे, सचिन सर आहेत. तर या सर्व शिक्षकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आत्ताची गंगणे मॅडमचाही सत्कार केला आम्ही, तर गंगणे मॅडमचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रियंका ढगे, शिवहर ढगे, पल्लवी गंगणे मॅडम, व्यंकटेश सामनर, प्रियंका बेदरे यांनी केले. मुख्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मायरा शेख व अक्षरा मोरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार संमेलन प्रमुख अशोक आखाडे, शिवहर ढगे यांनी मानले. 2 दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनात सर्व शिक्षक वृंद, इतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले. तसेच शाळेचे सर्व पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद द्विगुणित करून शाळेला अनमोल असे सहकार्य केले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.